मित्रांनो, पुढील दिवस शेअर बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. एका बाजूला अमेरिका-इराण युद्ध संपण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेची फेड मीटिंग, जपानचा व्याजदर निर्णय, रिलायन्सची एजीएम आणि जिओ आयपीओ संदर्भातील मोठी घोषणा. या सर्व घटनांमुळे निफ्टी 24,000 पार जाणार की पुन्हा मोठी घसरण होणार? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येत्या आठवड्यातील 10 सर्वात मोठ्या मार्केट ट्रिगर. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुढील आठवड्यात शेअर बाजारात मोठी तेजी येणार की मोठी घसरण? कारण येणारे 5 ट्रेडिंग दिवस बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या आठवड्यात असे अनेक ट्रिगर्स आहेत जे निफ्टी आणि सेन्सेक्सची दिशा ठरवू शकतात. सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आठवड्यात बाजाराचे 5ही दिवस नियमितपणे सुरू राहणार आहेत. कोणतीही एक्सचेंज सुट्टी नाही. आता बाजाराच्या सध्याच्या वातावरणाबद्दल बोलायचे झाले, मागील शुक्रवारी भारतीय बाजारात जवळपास 2% दमदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकामध्ये मजबूत खरीदारी दिसली. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाबाबत आलेले सकारात्मक संकेत. गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे जागतिक बाजारावर दबाव होता. मात्र आता अमेरिका, इराण आणि मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानकडून सकारात्मक संकेत मिळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार शांतता कराराबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जर हा करार प्रत्यक्षात झाला तर त्याचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊ शकतो. सध्या बाजाराला सर्वात मोठी दिलासादायक बातमी म्हणजे युद्ध समाप्तीची शक्यता आहे. आता दुसरा महत्त्वाचा ट्रिगर म्हणजे 16 आणि 17 जून रोजी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची FOMC बैठक होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी असली तरी फेडच्या पुढील भूमिकेबाबतची टिप्पणी बाजारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. महागाई अजूनही अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने व्याजदर कपातीची शक्यता मर्यादित मानली जात आहे. आता तिसरा मोठा ट्रिगर म्हणजे बँक ऑफ जपान. 16 जून रोजी बँक ऑफ जपानची धोरणात्मक बैठक होणार आहे. जपानकडून व्याजदर वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर व्याजदर वाढले तर जागतिक लिक्विडिटी परिणाम होईल, कारण अनेक जागतिक गुंतवणूकदार स्वस्त दराने जपानमधून कर्ज घेऊन जगभर गुंतवणूक करतात. आता चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री. 19 जून रोजी रिलायन्सची एजीएम होणार आहे. या बैठकीत जिओ IPO संदर्भात काही मोठी घोषणा होते का, याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष असेल. जिओ IPO हा बाजारातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक ठरू शकतो. पाचवा ट्रिगर म्हणजे इंडिया US ट्रेड डील. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. या संदर्भात कोणतीही सकारात्मक घोषणा बाजारासाठी मोठी बातमी ठरू शकते. सहावा मुद्दा म्हणजे FI आणि DII ॲक्टिव्हिटीज. परदेशी गुंतवणूकदारांकडून अजूनही विक्री सुरू आहे, तर देशांतर्गत संस्थापक गुंतवणूकदार खरेदी करत आहे. यामुळे बाजारात संतुलन टिकून आहे. आता कमोडिटी मार्केटकडे वळूया. सोन्याच्या किमती उच्च स्तरावर कायम आहे. चांदीमध्ये ही मजबूत तेजी दिसत आहे. तर कच्च्या तेलाच्या किमती युद्ध संपण्याच्या शक्यतेमुळे काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. जर शांतता करार झाला तर क्रूड ऑइल पुन्हा $70 ते $75 दिशेने जाऊ शकते. पण संघर्ष पुन्हा वाढल्यास $90 ते $100 पातळीवरही पाहायला मिळू शकते. म्हणून गुंतवणूकदारांनी प्रत्येक अपडेटवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या मते या आठवड्यात निफ्टी 24,000 पार करेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा डेली मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.